मस्त चटपटीत बटाट्याच्या चकत्या दिसायलाच बघा किती सुंदर दिसतात। या बटाट्याच्या चकत्या कशा बनवायच्या करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत बटाट्याच्या चकत्या। इथं मी बघा 2 बटाटे ना चिरून घेतलेले आहेत। बटाटा चिरला ना असं पाण्यामध्ये ठेवायचा। छान अशा चकत्या करून घेतल्यात बटाट्याच्या, जास्त पातळ पण नाही करायच्या। कढईमध्ये टाकूया तेल आणि टाकूया अर्धा चमचा मोहरीच टाकायची आहे फक्त आपल्याला। मोहरी छान भाजू द्यायची आणि टाकूया आपण हा बटाट्याच्या चकत्या। मोठ्या गॅसवरतीच आहे ना छान परतून घ्यायच्या ह्या चकत्या। गॅस बारीक नाही ठेवायचा सुरुवातीला। 1-2 मिनिटं तरी मोठ्या गॅसवरती आहे ना अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये। छान अशा परतून झाल्या की याच्यावरती आहे ना 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती आहे ना एक वाफ काढायची। जास्त बारीक पण गॅस नाही ठेवायचा। बघा मीडियम गॅसवरती 2 मिनिटं मस्त दणदणीत ह्या चकत्यांना वाफ बसलेली आहे। अजून थोडंसं परतून घेऊया मीडियम गॅसवरतीच। असं 2 मिनिटं झाकण ठेवलं ना तर ह्या चकत्या आहे ना पटकन अशा शिजतात। पण अर्धा तर बटाटा आपला शिजलाच असणार आहे 2 मिनिटातच। त्याला शिजायला वेळ लागत नाही, फक्त जास्त बारीक गॅस नाही ठेवायचा, मग जास्त शिजतात ते। तुकडे नाही झाले पाहिजे चकत्यांचे। परतून घेऊ थोडंसं 1 मिनिटभर मीडियम गॅसवरती। बघा मीडियम गॅसवरती 1 मिनिटभर परतून घेतलं। टाकूया पाव चमचा हळद आणि टाकूया लाल तिखट अर्धा चमचा, थोडासा पाव चमचा धना पावडर आणि टाकूया पाव चमचा गरम मसाला। आता टाकायचं आहे आपल्याला कढीपत्त्याची पानं आणि 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे। हे तिखटवाली मिरची आहे म्हणून लाल तिखट कमी टाकले बघा। आता एकदा मिक्स करून घेऊया हे। गॅस आता मीडियम ठेवायचा मसाले टाकल्यानंतर। थोडासा बारीक गॅसवरतीच परतून घेऊया मसाले व्यवस्थित। व्यवस्थित आहे ना मसाले परतून घेतलेले आहेत। आता टाकूया पाव चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर टाकायची, मस्त चटपटीत लागतं। 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा चमचा पांढरे तीळ भाजलेले, चवीपुरतं मीठ आणि टाकूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊ एकदा। सर्व मसाले ना व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता फक्त 2 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवरती झाकण ठेवायचं, म्हणजे थोडासा कच्चा बटाटा राहिलेला आहे ना शिजेल व्यवस्थित आतमध्ये। बघा 2 मिनिटं झालेले आहेत। एकदम मस्त चटपटीत बटाट्याच्या चकत्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत। झाकण काढून थोडंसं मिक्स करून घेऊया आणि हे छान चटपटीत चकत्या झालेल्या आपण ताटलीमध्ये सर्व करून घेऊया। बघा दिसतानीच किती चटपटीत दिसतात ना, आणि अजिबात असे तुकडे वगैरे झाले नाहीत। त्यासाठी बटाटा आहे ना थोडासा जाडसर चिरायचा। मस्त चटपटीत बटाट्याच्या चकत्या बघा तयार झालेल्या आहेत आपल्या। तर ह्या तुम्ही बटाट्याच्या चकत्या एकदा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या रेसिपीला।